नाही आम्ही दोघांनंतर जेवतो. नहीं 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 नो नो वीडियो बना रखा है क्या? अरे तेरी पार्टी आज आमच्याकडे देखो अभी चलने जाएंगे. चलो बाय. चलो बाय बाय टाटा सी यू. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. कसं काय आहे सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग पण खूप असा स्पेशल आहे. म्हणजे ना आता 2 महिने झाले चक्क आपल्याला इकडे येऊन, म्हणजे नागालँडला दिमापूरमध्ये. तर म्हणजे जेव्हापासून इथं आलो होता तेव्हापासून म्हणजे भरपूर जणांनी, म्हणजे आपल्या मराठी फॅमिलीजनी ना म्हणजे आपल्याला खूप वेळा आता जेवणासाठी बोलवलं. आपली एवढी खातिरदारी केली, म्हणजे खूप असं म्हणजे रिस्पेक्ट वगैरे दिली. म्हणजे तर सगळ्यांनी जेवणाला बोलवलं होतं, हे केलं. तर त्यामुळं ना म्हणजे मला काय आतापर्यंत सेट होण्यासाठीच गेलतं क्वार्टर वगैरे सगळं काही. आणि आपण काही म्हणजे आतापर्यंत कुणाला बोलवलं नाही, काहीच नाही जेवणासाठी काही. म्हणजे त्याला निमित्त नव्हतं, फंक्शन वगैरे पण झाला नाही, म्हणजे बर्थडे किंवा ॲनिव्हर्सरी वगैरे. तर त्या निमित्ताने बोलवता पण येतं, पण ते काही नव्हतंच, यामुळं कोणाला बोलवलं पण नाही, काहीच नाही. पण आता म्हटलं म्हणजे त्यावेळेची वाट बघण्यापेक्षा म्हणजे ॲनिव्हर्सरी पण अजून खूप लांब आहे, आरूचा बर्थडे तर अजून भरपूर लांब आहे. त्यामुळं म्हटलं आता ते येण्यापेक्षा आणि त्यावेळी निमित्ताने करण्यापेक्षा ना काहीच निमित्त नको. आज काही म्हणजे रविवार पण आहे, संडे असा, आणि सगळ्यांना सुट्टी असते संडेच्या दिवशी ऑफिसला, यामुळे सगळे असे फ्री असतात. तर म्हटलं आता चला आज संडेच्या दिवशी ना काहीतरी स्पेशल असं म्हणजे बनवूया खाण्यासाठी आणि सगळ्यांना इन्व्हाइट करूया. म्हणजे सगळ्यांना म्हणजे ना जे काय आपले 2 मराठी फॅमिली आहेत, एक आता ताई सुट्टीला गेलेल्या आहेत, त्यांना आल्यावर बघता येईल. पण आता सध्याचे 2 फॅमिली आपल्या आहेत ना ताई, तर त्यांना काय म्हणजे जेवणासाठी बोलू त्यांच्या फॅमिलीजला. तर म्हटलं आज फौजींना पण टाइम आहे, तर म्हटलं आता चला आजचा हा प्रोग्राम करूया संडे स्पेशल म्हणजे काहीतरी. तर त्यासाठीच म्हणजे ना त्यांना इन्व्हाइट केलं आज जेवणासाठी. तर तो काही स्पेशल ब्लॉग आहे आपला आजचा. म्हणजे ना त्यांना काही जेवणासाठी बोलवले. तर त्यांच्या जेवणामध्ये ना मी म्हटलं आता खूप विचार केला काय करू काय करू. जे ना आता हेच चाललं होतं दुपारपासून विचार, आता काय करावं जेवणामध्ये काय नाही नेमकं. पण एकाचं म्हणजे एकदाच आहे ना म्हणजे डोक्यामध्ये विचार केला, तर आता सगळे काय आपले महाराष्ट्रातलेच आहेत, त्यात काही विषय नाही. सगळ्यांना म्हणजे भाकरी आणि आपली मटणाची मस्त अशी भाजी गावाकडची सगळेजण मिस करतात. म्हणजे सगळेजण आता फॅमिली असल्यामुळे घरी करतातच, तरी पण म्हटलं आपल्या गावाकडची म्हणजे स्पेशल अशी आहे ना मस्त अशी मटण भाजी आणि मस्त असं भाकरी म्हणजे बाजरीची भाकर असं मस्त असं आहे ना जेवणाचा बेत करूया आज. म्हणजे स्पेशल आपला असं म्हणजे मराठी म्हणजे असं स्पेशल असं मटणाची भाकरी आणि ते बाजरीची भाकरी आणि मटण असं काही भाजी करूया. माझं पण डोक्यात आता नेमकं मला कळाना काय एक्साइटमेंट, मी काय बोलते काय नाही. तर ते काही करू म्हटलं आता, कारण की स्पेशल असा प्रोग्रामची वाट बघत बसण्यापेक्षा ना आपण काहीतरी स्पेशल दिवस बनवून टाकूया हा. आणि आज संडे त्यामुळे सगळ्यांना वेळ पण आहे. तर आता सगळ्यांना फोन करून सांगितले की मी जेवण करणार आहे, त्यामुळे कोणीतरी आज काही करू नका. सगळ्यांना माझ्या घरी आवडत नाही म्हणजे जेवणासाठी. तर संपूर्ण असे आहे ना ते म्हणजे हस्बंड वाईफ अशा 2 फॅमिलीज येणार आहेत आता जेवायला. तर फौजीने आणलं होतं म्हणजे चिकन जाऊन अगोदरच. तर आज मी संपूर्ण असं आहे ना बाहेरचं क्वार्टर समोर इतकं दुपारी वारं सुटलं होतं ना, त्यामुळं संपूर्ण पाला झाला होता. तर मी संपूर्ण काही आहे ना म्हणजे झाडून वगैरे घेतलं मस्त असं. आणि आज फ्रेश झाले म्हणजे हातपाय वगैरे धुवून आणि डोकं वगैरे विचारलं. सकाळ धरून काय डोकं विचारलेलं नव्हतं, धुतलं होतं, यामुळे तसाच बसले होते अवतार घेऊन. मग आज काही नीटनाटकं केलं, त्याचबरोबर दिवाबत्ती पण केली. आणि आता म्हटलं सगळ्यांना फोन करून सांगितलं एकदाच, म्हटलं आता चला आता लागूया एकदाच स्वयंपाकाला, म्हणजेच आपल्या स्वयंपाकाच्या तयारीला. कारण की सगळे जणांना म्हणजे आता इकडं आल्यापासून ना लवकर जेवायची आदत झाली. म्हणजे आम्हाला सुद्धा एवढ्या 2 महिन्यात ना खूप लवकर जेवणाची आदत पडलेली. म्हणजे 8च्या दरम्यान सगळ्यांचे जेवण होतात, 9 वाजेपर्यंत तर सगळेजण झोपी पण जातात. यामुळे म्हटलं आता लवकर आवरू म्हणजे लवकर बोलवता येईल त्यांना सगळ्यांना. खूप विचार केला दुपारपासून. मग एकदाच आहे ना हे म्हणजे जेवणाचं बेतचं आहे ना ठरलं माझं, म्हणजे काय बनायचंय आपल्या डिनरमध्ये. तर ते काही ठरवून घेतलं. म्हटलं आता लवकर तयारीला लागू म्हणजे जेणेकरून रात्री लवकर मोकळी होईल. कारण की आरू सुद्धा आता लहान आहे ना, त्यामुळे तिच्याकडे पण थोडंफार लक्ष द्यावं लागतं.
तर म्हटलं आता चला करूया. काही ताई म्हणजे ना व्हेजिटेरियन आहेत, त्या काही जेवणार नाही, तर त्यांच्यासाठी दुसरं काही बनवते. बाकीच्यांना सगळ्यांना मटण आणि मस्त असं बाजरीची भाकरी, तर ते काही बनवते. तर चला आता त्याच तयारीला लागू. आरूला तिचे पप्पा गेलेत बाहेर घेऊन, मी तोपर्यंत करणार आहे स्वयंपाकाची संपूर्ण अशी तयारी. लवकर आता 6:15 वाजलेत, तर बराच वेळ लागणार अजून करण्यासाठी, 1-1.5 तास तर तोपर्यंत होऊन जाईल. आणि गरमागरम मग लगेच घेईन सगळ्यांना बोलून. सगळेजण जवळच आहेत क्वार्टर वगैरे, त्यामुळे काय एवढं इश्यू नाही, सगळ्यांना लगेच आवाज दिला तर येतील लगेच. तर चला आता म्हणजे आजचा आहे ना तो स्पेशल असा ब्लॉग आहे आपला. तर चला आता लागूया त्या तयारीला. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना माझं ब्लॉग वगैरे शूट करणं ना, म्हणजे एक ट्रायपॅड आले ना आता माझं, त्यामुळं खूप सोपं झाले. तर त्यामुळं नाहीतर आहे ना भरपूर असे म्हणजे खूप अशा अडचणी यायच्या त्या ब्लॉग वगैरे शूट करायला. आणि किचनमध्ये तर ना आपलं पहिल्यांदाच किचन छोटं आहे, त्यामध्ये मला जमत पण नसं शूट करायला. यामुळं खास मी हे ट्रायपॅड मागवलं होतं, खूप छान प्रकारे आले. तर त्याच्या अनबॉक्सिंगचा व्हिडिओ ना नंतरच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करते तुमच्यासोबत. तर आज काही आहे ना आजचा ब्लॉग आपण हा शूट करूया. तर चलो आता लागूया तयारीला, परत उशीर नको व्हायला. ते ना दिवाबत्ती सुद्धा करून घेतली होती, म्हणजे आता ती सांजाचा वेळ आहे ना, यामुळे ना पहिल्यांदा फ्रेश झाले आणि सगळ्यात पहिल्यांदा दिवाबत्ती वगैरे केली. मग म्हटलं आता सगळं संपूर्ण स्वयंपाकाच्या अगोदर हेच काय करू आणि मग डायरेक्ट लावू. त्याचबरोबर म्हणजे कपडे पण चेंज करायचे, म्हणजे टॉप वगैरे, पण ते काही संपूर्ण आता स्वयंपाक करते मग, त्यामुळे तर काहीतरी खराब होणारच आहे. आणि स्वयंपाक केले ना मग ते यायच्या अगोदर नसतं, नुकतं चेंज करत नुसतं टॉपच टाकून घेईन दुसरा म्हणजे चांगला असा. तर चला आता लागूया तयारीला. तर चला आता म्हणजे ना लागली होते एकदाची मी तयारीला, म्हणजे आता स्वयंपाक वगैरे करायला. आणि केव्हा पण म्हणजे कधी पण असं घरी पाहुणे वगैरे येणार असतील ना, तर नेहमी मला असा स्वयंपाक करायचा असला ना, फौजी ना आरूला बाहेर फिरण्यासाठी घेऊन जात असतात. कारण की ती जर घरी असली ना, म्हणजे मला स्वयंपाक करणं म्हणजे खूप मुश्किल होतं. कारण की ती सारखी मध्ये करणार नाही, तर ती आपली रडणार हे करणार किरकिर करीतच राहते सारखी. यामुळं ना मला कधी लवकर असा स्वयंपाक पण उरकत नाही, काहीच नाही, मी त्यातच खेळत बसते असं होतं. आणि आपल्या घरचा स्वयंपाक तर उरकतो आणि एवढं काही वाटत नाही तिला घेऊन करणं, ॲडजस्ट होतं ते. पण पाहुणे यायचे म्हटले ना, तर मी आता 2 जोड्या बोलवल्या होत्या, म्हणजेच आपल्या शेजारच्या ताईन त्यांनी नाही का, म्हणजे हस्बंड वाईफ अशा 2 जोड्या बोलवल्या होत्या जेवायला मी आज. तर यामुळं भरपूर स्वयंपाक करायचा होता. त्याचबरोबर आम्ही दोघं असे 6 माणसं झाले असते. तर यामुळं म्हटलं आता आहे ना तिलाच थोडं घेऊन जा बाहेर फिरायला. तसं तर ते कायम जातातच, पण आज तर आहे ना सारखं त्यांना म्हणजे फिरवतच राहावं लागलं इकडे तिकडे, तिला बाहेर असं नादी लावत. मग ती जोपर्यंत तिकडे नादी लागली ना, तोपर्यंत मी इकडं भराभरा म्हणजे स्वयंपाक वगैरे उरकला. आणि आता कसं म्हणजे चपात्या पण केल्या असत्या, पण मटणाची भाजी होती ना त्यासोबत. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या गावाकडं सगळ्यांना म्हणजे आपण मटणाची भाजी आणि आपली बाजरीची भाकर खूप मिस करत असतो तिकडं आलं का. आणि सगळ्यांना तीच आवडती बाजरीची भाकरच. चपातीसोबत काय आम्ही तरी स्पेशली म्हणजे चपातीसोबत ही भाजी वगैरे काही मटणाची खात नाही, आम्हाला सगळ्यांना बाजरीची भाकरी आवडती. त्याचबरोबर म्हणजे आपलेच आता मराठी माणसं पण होते ना, यामुळं त्यांना पण तीच आवडतं, सगळे काही हेच खातात आपल्या इकडं. आणि फॅमिलीसोबत असले ना या गोष्टी खरंच खूप म्हणजे चांगल्या वाटतात की भेटतात इकडं आता, म्हणजे घालतात पण ते ज्याच्या त्याच्या बायका करून. नाहीतर एकटा असलं ना खरंच मग जसं येईन तसं खावं लागतं आणि काही त्याला चव पण नसती त्या खाण्याला खरंच. कारण की मी एकदा 2दा जेव्हा राजस्थानला होते ना, त्यावेळी असं म्हणजे आम्हाला लंगर खूप जवळ होतं ते तिथं. तर मी थोडे आजारी पडले होते ना, तर त्यावेळी फौजी तिथून काय आणायचे ना थोडंफार खायला, कारण की स्वयंपाक करताना यायचा मला. तर मी त्यावेळी टेस्ट केली ना, तर मला खरंच कळलं की खरं असं म्हणजे हे खाणं कसं काय खात असते, हे बिलकुल त्याला चव नसती. परत कित्येक भाज्या त्या ना मिक्स केलेल्या असतात आणि ती भाजी नेमकी कोणती असते ना ते सुद्धा आपल्याला सांगता येत नाही, नेमकी कशाची भाजी आहे ती, असं काही असतं. यामुळं आता जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत मज्जा आहे सगळ्या फॅमिली मेंबर्सची. तर आता मराठीच येणार होते, पण एका ताईंनी म्हणजे एक मराठी फॅमिली होती आणि एक आपल्या म्हणजे पुष्पा दिदी म्हणजे आपल्या शेजारच्याच, तर त्या आसामी इकडच्याच आहेत आसामच्या. तर ते काही येणार होत्या, कारण की दुसऱ्या ताईंचं कॅन्सल झालं, तर त्यांनी सुद्धा चिकनच आणलं होतं. तर त्या म्हटलं आता आम्ही नेक्स्ट टाईम येऊ, पण आता तरी नाही जमणार. तर म्हटलं आता त्यांना तरी बोलूया, कारण की भरपूर असा स्वयंपाक केला मी. मग म्हटलं आता त्यांना बोलूया. मग अशा त्या 2 जोड्या आल्या होत्या, तर ते पण आपली म्हणजे महाराष्ट्राचं फर्स्ट टाईम म्हणजे आपलं हे बाजरीची भाकर त्याचबरोबर मटणाची भाजी ट्राय करत होते नाही का. तर मी त्यांना
मला राहून राहून विचारायची म्हणजे कसं काय झालं काय असं मला ते. आणि अगोदर पण काळजी लागली होती आता म्हणजे कारण की आपण तर खातोच हे, पण त्यांना तरी स्पेशली म्हणजे कसं वाटण नाही का, ते टेस्टला चांगलं वाटण का नाही. आणि जास्त करून ते ना राईस खातात, चपातीसुद्धा नाही खात का भाकरीसुद्धा कधी खात नाही. तर डेली राईस असतो त्यांचा 2-3 टाईम. मी आता कायम बघते ना त्यांच्या घरी गेल्यावर तर कायम राईसच होतो आणि त्यासोबत जी भाजी असेल ती. आणि नॉनव्हेज तर ते स्पेशली जास्तच खातात, त्यामुळं राईस केलता त्यांच्यासाठी स्पेशल असा खूप जास्त. आणि इथे ना मस्तपैकी आहे ना 12 ते 13 भाकरी ते पटापटा थापून घेतल्या सगळ्या काही मस्त अशा. आणि आता फायनली म्हणजे ते येणार होते, तर त्याच्या अगोदर म्हणजे ना थोडंफार आपलं हे केलं म्हणजे कांदा वगैरे चिरला, त्याचबरोबर काकडी टोमॅटो संपूर्ण असं काही चिरून घेतलं थोडं थोडं. आणि म्हटलं म्हणजे आता ते आले ना त्यासोबत खायला. पण त्याच्या अगोदर म्हणजे मटणाच्या भाजीला सुद्धा कांदा लागतोच, म्हणजे त्या मटणाच्या भाजीला जर कांदा म्हणजे आपला चांगला मस्त असा भाजून टाकला ना त्यात खरंच वेगळीच चव येते. त्याचबरोबर भाजीला कलरसुद्धा खूप छान येतो. आणि मला करायची होती आज एवढ्या जणांसाठी भाजी ना, जवळजवळ 6-7 जणांसाठी. तर यामुळं मी भरपूर असे टोमॅटोज त्याचबरोबर नाही टोमॅटो तर 2च चिरले, पण कांदे भरपूर असे चिरले. आणि त्याचबरोबर फुटाणे असं काही ॲड केलं तर त्यात संपूर्ण असं, तर ते काही जास्त चिरले होते कारण की भाजीला म्हणजे घट्टपणा तर आला पाहिजे ना असं. कारण की आपलं तर कसं चालतं, पण पाहुणे आल्यावर नको का म्हणजे काहीतरी चांगलं नाही तर उगाचच व्हायचं. त्यामुळं आहे ना छानपैकी केलं तर आज मी म्हणजे मटणाचा याचा बेत. आणि माझ्याकडं खूप मोठं पातेलं होतं, तर ते काही म्हणजे मी काय गावाकडून नाही आणलेलं. मी जेव्हा राजस्थानला होते ना तर त्यावेळी म्हणजे आहे ना मी असंच बिर्याणी वगैरे करायचं म्हणलं, काही करायचं म्हटलं ना असं मोठं, तर एवढं मोठं पातेलं माझ्याकडं नसायचंच. तर प्रत्येक वेळी म्हणजे आता याच्याकडून आण त्याच्याकडून आण हेच व्हायचं ना सारखं. तर यामुळं मी आहे ना एक दिवस कंटाळून फौजींना आणायलाच लावलं होतं ते काही, तर त्यांनी डायरेक्ट मोठंच आणलं होतं. तर ते काही बरं झालं कारण की घरात जर पाहुणे असे मोठे आले ना किंवा काही पण कार्यक्रम करायचा म्हणला ना तर मस्त असं सगळ्यांचं ॲडजस्ट होतं. तर पाहू शकतात एवढं मोठं पातेलं यार. आता मी त्याच्यातच म्हणजे पिवळं आपलं आहे ना म्हणजे मटण शिजून घेतलं होतं त्यातच, त्याचबरोबर ते काही लवकरच शिजून घेतलं होतं त्यामुळे ते तसंच ठेवलं. आणि इकडं म्हणजे आपला आता मसाला काढायची तयारी चालली होती माझी म्हणजे मटणासाठी. तर पहिल्यांदा आहे ना कांदा मस्त असा आहे ना बारीक बारीक चिरून घेतला आणि 4 ते 5 कांदे चिरले होते लगभग बरेच असे, कारण की भाजी चांगली काळसर व्हावी नाही यामुळं. आणि तर मध्ये इतकी दमले होते ना आता एवढं भाकरी वगैरे करून, तर पाणी पिऊन घेतलं पहिल्यांदा कुठंतरी, कारण की असे पाहुणे यायचे म्हणलं ना खरंच एक लोडच येतो. कारण की आता कसं काय होईन काय करावं खूप म्हणजे असं हे राहतं डोक्याला टेन्शन. तर यामुळे आहे ना मस्त असं सगळ्यात पहिल्यांदा चिकन वगैरे तर लवकर शिजवून ठेवलं. नंतर कांदा बिंदा चांगला काळसर मस्त असं हे केला, सगळं वाटण म्हणजे भाजून वगैरे घेतलं. आणि मग आता मिक्सरमधून काढायचं काम चाललं होतं माझं. मिक्सरसुद्धा मी राजस्थानला होते ना तेव्हाच घेतला, तो सुद्धा म्हणजे आहे ना एक फॅमिली चालली होती घरी तर त्यांचाच काही सेकंड होता तर तो घेतला होता फौजींनी. तरीसुद्धा खूप म्हणजे चांगल्या क्वालिटीचा होता ना, तर यामुळं घेऊन टाकला. आणि चक्क त्याला अजून पण थोडंसुद्धा म्हणजे काहीच झालं नाही, काही खर्च पण नाही काहीच नाही, खूप चांगल्या प्रकारे चालतोय अजून पण. तर पहिल्यांदा आहे ना सगळं असं वाटण म्हणजे आहे ना मिक्सरमधून काढायचं काम चाललं होतं माझं, कारण की एक जीव म्हणजे एकदम बारीक असं वाटण निघलं ना तर भाजीला पण चांगला घट्टपणा येतो आणि चव पण छान लागते भाजीची. आणि चक्क मी आहे ना मटणामध्ये ना टोमॅटो फर्स्ट टाईम ॲड केला आहे, कारण की आमच्या इकडं गावामध्ये ना फक्त फुटाणे नाही तर हरभरे राहतात भाजून आणि कांदा आणि आपलं खोबरं लसूण बास. आणि पण आहे ना आता मी आज म्हटलं की ते येणार आहेत ना त्यामुळे आहे ना स्पेशल असं थोडंफार बघते ॲड करून कसं काय होते कसं काय नाही. तर खूप छान झालं तर चवीला पण, त्यामुळं तर 2 ते 3 टोमॅटोसुद्धा ॲड केले होते. तर मस्त असं सगळं वाटण बारीक मस्त असं काढून घेतलं मिक्सरमधून, कारण की त्यांना पण यायला म्हणजे एवढा उशीर नको व्हायला म्हटलं, कारण की आरू कसं म्हणजे तिची सारखी किरकिर चालू राहते उशीर झाला का प्रत्येक कामाला. आणि त्यामुळं ना ते यायच्या अगोदरच तिला पहिल्यांदा खाऊन बसलं होतं मी, म्हणजे तिला दूध काला घातला. नंतर म्हटलं आता ते आले ना मग ही परेशान करायची नाही, तर तशी पण ती करत नाही, कारण की आता तिला आहे ना सगळ्यात मेन म्हणजे तिची पुष्पा आंटी खूप फेवरेट झाली, कारण की शेजारीच आहे ना कायम ती जाती तिच्याकडं आणि तिला खूपच लगाव झाला आहे तिच्यासोबत ना आता, तर चांगली खेळती तिच्यासोबत. तर यामुळं तिने काहीच नाही केलं, मस्त एन्जॉय केलं तिच्यासोबत, चांगली खेळली पण घरी आल्यावर. तर छान प्रकारे कार्यक्रम झाला आज. तर संपूर्ण असं वाटण बिटण काढून घेतलं मस्त असं बारीक मिक्सरमधून. मग एकदाचं सगळं म्हणजे आपलं वाटण वगैरे वाटून घेतलं आणि आता फायनली म्हणजे संपूर्ण असं भाजी करायला लागले होते मी, कारण की खूप उशीर नको व्हायला म्हटलं, कारण की मी त्यांना 8चा टायमिंग दिलता, 8च्या वरती 8:30 झालते आणि चक्क आम्हाला झोपायला तर डायरेक्ट 11 वाजले होते, कारण की मस्त असं सगळ्यांच्या गप्पा बिप्पा रंगल्या. त्याच्यानंतर मग
असंच आपलं टाईमपास होतं, कारण की सगळेजण आले ना मस्त असं, तर कधी वेळ निघून जातो ना हे पण कळत नाही. आणि खरंच आपल्या गावकडच्या सारखंच म्हणजे संपूर्ण असं म्हणजे एक वातावरण, त्याचबरोबर आपली फॅमिली पण एक नवीन तयार होती. तर खूप छान वाटतं असं घरी कोणीतरी आलं तर, असं नाही का. तर यामुळं मी कसं आता आल्यापासून कुणालाच बोलवलं नाही ना, यामुळं म्हटलं आता बोलूया सगळ्यांनाच, कारण की स्पेशली असं आता कोणता कार्यक्रम होणार नाही, तर यामुळं आता सगळ्यांना असं बोलवलं होतं. म्हटलं त्याच निमित्ताने कसं अशी आपलं ओळख पण होती चांगली, त्याचबरोबर चांगलं मस्त असं घट्ट नातं पण होतं आणि छान प्रकारे एक आपलं डिनर पण होऊन जाईल मस्त असं शॉर्टकटमध्ये. तर त्यासाठी तर मी आज गेले होते कॅन्टीनमध्ये, कारण की माझ्याकडं मटन मसाला, चिकन मसालासुद्धा नव्हता, कारण की नॉनव्हेज काही एवढं आम्ही खात नाही, तर यामुळं आल्यापासून ते काही मी आणलेलंच नव्हतं. तर आज जेव्हा राजस्थानला म्हणते ते, आज जेव्हा कॅन्टीनमध्ये गेले ना तेव्हा लक्ष करून आणलं होतं, कारण की म्हटलं आज रविवार आहे, आज तर चिकनचा बेत करूयाच यामुळं. आणि आता संपूर्ण असं माझं म्हणजे काम लगबग उरकतच आलं होतं, कारण की भाजी वगैरे काही मी टाकून दिली आता. आणि आरू मॅडम पण आमच्या हजर झाल्या, कारण की त्यांना लागली होती भूक, तर तिचं चाललं होतं म्हणजे मला आता खायला बरं. तर पाहू शकतात मस्त असं आपली किती छान प्रकारे मटणाच्या भाजीला किती म्हणजे खूपच तरी आली होती आणि इतकी छान घट्ट अशी पण झाली होती ना, की बस मला बघूनच म्हणजे खूप छान वाटलं, की म्हटलं आज खरंच भाजी खूपच छान होणार आहे, एकच नंबर. कारण की घट्टपणा पण छान होता आणि त्याचबरोबर तरी तर किती मोठी आलती, तुम्ही बघितलीच आता, खूप आलती तरी. आणि आता मग त्यांना यायचं होतं म्हणजे, तर म्हटलं त्याच्या अगोदर आपलं काकडी वगैरे टोमॅटो सगळं काही चिरून ठेवावं, तर ते काही पटापटा चिरून घेतलं. आणि मी कोणतं पण काम करत असले ना आमच्या फौजींना माझ्यावर डाऊटच येतो, कारण की करते का नाही व्यवस्थित, करते का नाही, तर ते काही मध्ये आधी म्हणजे आपलं चक्कर मारायला येतच असतात. त्यांच्यासोबत आमच्या आरू मॅडम पण येत असते मध्ये आधी, मम्मी काय करते काय नाही म्हणायला, म्हणजे आपलं बघायला. तर तिचं काही येऊन झालं, त्याचनंतर मी मस्त असं आहे ना भाजीला पडल्या थोडंफार आपलं शिजून दिलं, तर छान प्रकारे म्हणजे माझी भाजी एकदम मस्त अशी रेडी झाली ती फायनली. आणि किती मस्त अशी तरी आली होती चक्क, असं पाहू शकतात तुम्ही. लास्टला मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतली वरून, तर एकच नंबर झाली ती. मला तर बघूनच पोट भरलं होतं, म्हटलं आज खरंच माझं सार्थक होईन केल्यासारखं म्हणजे संपूर्ण असं. तर आता फायनली म्हणजे संपूर्ण असं काम आवरलं मी. आणि आता काही म्हणजे घामाघाम झालता माझा किचनमध्ये, कारण की आता काही उन्हाळा सुरू झाला आहे ना, त्यामुळं किचनमध्ये तर खरंच खूप बेकार हालत होती. आणि इकडचं पण ऊन म्हणजे आहे ना, उन्हाळा खूपच डेंजर आहे. आता सगळेजण म्हणतात, आता कळणं आम्हाला पण धीरे धीरे कसं काय काय, कारण की राजस्थानचा तो उन्हाळा आता आम्ही बघितलेलाच आहे. तर कुकरमध्ये आपला मस्त असा भात पण रेडी झालता, भाजी पण छानपैकी रेडी झालती, त्याचबरोबर आपला मस्त असा म्हणजे आपलं कोथिंबीर म्हणते ती, आपलं टोमॅटो वगैरे सगळं काही चिरून पण घेतलं होतं छान प्रकारे. आता फक्त पाहुणे येण्याची वाट बघत होते मी. तर चला आता म्हणजे ना फायनली म्हणजे आमचे पाहुणे पण घरी पोहोचले होते, म्हणजेच आता आलेच होते. की आता पाहू शकतात हे म्हणजे आमच्या पुष्पा दिदी आहेत शेजारच्या, तर तिचा पण स्वभाव इतका छान आहे ना, की बस म्हणजे तिला तर मला तसं वाटतं ती माझी एक म्हणजे कॉलेज टाईमची मैत्रीणच आहे, अशी काय मैत्रीणच भेटून गेल्यात सगळ्या काही. तर ती काय आणि हे तिचे हजबंड, तर ते काय आले होते तर मस्त असे. आणि ह्या तिच्या पलीकडचे म्हणजे ते आपले पवार भाऊ आहेत, म्हणजे ते आपले मराठीच आहेत आपल्या शेजारचे. आणि त्यांची आणि आमची पोस्टिंग म्हणजे याच्या अगोदर राजस्थानला सुद्धा ना सोबतच होतो आम्ही दोघे सुद्धा, म्हणजे त्यांची फॅमिली पण आणि आमची सुद्धा, त्यामुळे आमची पहिलीच ओळख आहे. आणि चक्क म्हणजे किती म्हणजे आपलं आश्चर्याची गोष्ट की आमची पोस्टिंग सुद्धा म्हणजे एकाच ठिकाणी आली पुन्हा, म्हणजे इथं आपली नागालँडमध्ये, ती पण दिमापूरमध्ये एकाच ठिकाणी आहोत आम्ही आत्ता पण. यामुळं खरंच म्हणजे जेव्हा नवीन आलो ना तेव्हा काहीच नाही वाटलं, कारण की आता पहिली ओळख होती ना यामुळं. तर ते काही आहे ना म्हणजे खूप अशी मदत झाली त्यांची, कारण की नवीन जेव्हा आलं होतं ना इथं क्वार्टरमध्ये सेट होण्यासाठी, तर त्यावेळी भरपूर अशी मदत केली भाऊंनी सुद्धा, कारण की फौजींना पण एकट्याला म्हणजे इकडं तिकडं जाणं काही आणणं खूप मुश्किल असतं, कारण की आरूमुळं सुद्धा, कारण की ती सुद्धा काही त्यांच्या मागं लागते किंवा भरपूर अशा अडचणी येतात किंवा सारखं ऑफिसला जावं लागतं, तर यामुळं ह्या गोष्टींना खूप ॲडजस्ट होतात. असं काही म्हणजे ओळखीचे माणसं असले ना पहिले ते पण, किंवा आपल्या मराठी फॅमिलीज असू नाही तर दुसऱ्यासुद्धा असू खूप मदत करतात अशा, कारण की पहिली ओळख असती ना, तर यामुळं काही. तर मस्त असं सगळ्यांनी मिळून आहे ना पहिल्यांदा फौजीने काय केलं म्हणजे त्यांचे हात वगैरे धुण्यासाठी पाणी वगैरे दिलं. मग त्यांनी तोपर्यंत मी माझे ताट रेडी करत होते इकडं. आणि जग कसं आहे ना म्हणजे यांना काही माहीतच नव्हतं मी म्हणजे व्लॉग वगैरे बनवते ना, हे काही इथं भरपूर असं कोणाला माहीतच नव्हतं, पण आता धीरे धीरे करताना म्हणजे झालं आहे माहीत सगळ्यांना. तर आमच्या भाऊंना सुद्धा म्हणजे आता काही कळले, तर ते कसे हाय करताय बघा आता, नमस्कार, जय महाराष्ट्र करताय, जय महाराष्ट्र म्हणत होते. आणि आमच्या
म्हणजे पुष्पा मॅडमच्या सुद्धा हस्बंडला काही माहीत नव्हतं. त्यांनी सुद्धा फर्स्ट टाईमच पाहिलं होतं की मम्मी म्हणजे व्लॉग वगैरे बनवते. कारण की मी पहिल्यांदा सुरुवातीला आता इतके दिवस काही झाले नाहीत ना स्टार्ट करून, तर यामुळं मी काही म्हणजे असं एवढं सांगितलं नाही ना कुणाला. म्हटलं थोडंफार म्हणजे ग्रो जेव्हा होईन ना तेव्हा सांगन, पण कळलंच सगळ्यांना शेवटी. तर मस्त असे ताट वगैरे रेडी केले आणि सगळ्यांना मस्त असं जेवायला वाढलं. काय तर म्हणजे एक करता म्हणजे पहिल्यांदा तर आम्ही दोघं नव्हतं बसणार, म्हणजे फौजीन मी. पण पहिल्यांदा म्हटलं, मग सगळ्या बायका म्हटलं की नाही पहिल्यांदा आहे ना माणसांना बसून नंतर लास्टला आपण जेवण करूया. तर त्यांना काही पहिल्यांदा जेवण वगैरे वाढलं मस्त असं. आणि आता यांना सगळ्यांना दीदींना म्हटलं की तुम्ही पण घ्या बसून, कारण की त्या उभ्याच होत्या माझ्यापाशी. आणि क्वार्टर्स वगैरे आपल्या काय आता रूम छोट्याच आहेत ना, यामुळे त्यांना म्हटलं घ्या बसून आता एका ठिकाणी. तर ते काही बसले मस्त असे आणि मी इकडं म्हणजे यांना आहे ना जेवायला वगैरे वाढण्यासाठी उभंच होते आपलं लक्ष देत. आणि आमच्या आरू मॅडमची मस्ती बघा, ती काही एका ठिकाणी गप बसताना हे कधीच होणार नाही. ती मस्त अशी तिच्या पुष्पा दिदी संग ना मस्त अशी धिंगाणा घाली होती. ती बघा किती मस्त तिच्या संग खूप छान प्रकारे खेळती मस्त अशी. आणि ती सुद्धा तिला खूप जीवापाठ जीव लावती खरंच. तिला म्हणजे एक दुसऱ्या आईसारखं जीव लावती माझ्यापेक्षा पण. इतकं म्हणजे खरंच आपण खूप कनेक्ट होतो ना, एवढं खरंच कळत नाही की कधी एवढं आपलं घट्ट नातं होऊन जातं इकडे सुद्धा. तर मस्त असं सगळ्यांनी मिळून आहे ना चांगला जेवणाचा बेत एन्जॉय केला. आणि त्यांना जेवताना बघून ना माझं सुद्धा इकडंच पोट भरलं होतं. मला काय एवढं जेवणाची वासना सुद्धा राहिली नव्हती, कारण की आपण जेवण केल्यासारखी म्हणजे सगळ्यांना आवडलं ना तर खरंच म्हणजे त्यातच मन भरून जातं, छान पण वाटतं. तर आम्ही सुद्धा मध्ये आधी बसलो लगेच, मी पण त्यांच्यासोबत गप्पा पण मारत होते, वाढत पण होते, दोन्ही पण काम चाललं होतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे आमच्या आहे ना पुष्पा दिदीच्या हस्बंडला ना म्हणजे एवढं काही म्हणजे आता मला काय वाटत नव्हतं. सगळ्यात जास्त मला तेच वाटायचं की त्यांना आवडतंय का नाही, काय करताय काय नाही. आणि आमच्या आरू मॅडम पण मध्ये आधी याच्याकडे जा त्याच्याकडे जा सगळ्यांकडे फिरत होती सारखी. तर तिची काही मध्ये आधी मस्ती चालली होती. तर फायनली त्यांचं जेवण पण झालं आणि सगळ्यांना खूप भाजी आवडली. सगळे म्हणले मस्त अशी भाजी झाली होती. तर आता सगळ्यांनी मस्त असते ना पहिल्यांदा भाजी वगैरे खाल्ली. नंतर हे जेंट्स लोक गेले बाहेर म्हणजे आपलं फिरण्यासाठी मस्त असे. आणि मी सगळे ताट वगैरे उचलले हे केलं. आणि आमची आरू मॅडम सुद्धा मला मदत करू लागत होती, पण मध्येच गप्प बसायची सगळे ओरडले की, आणि गेले का सगळे पुन्हा घ्यायला लागायची. तर तिचं काय असंच चाललं होतं आज. सगळ्यांसोबत तिने पण इतकी मस्ती केली ना की बस. मग सगळे जेंट्स लोक आहे ना बाहेर गेले. आरूला सुद्धा तिच्या पप्पासोबत बाहेरच लावलं. आणि मग मी काय आहे ना आम्ही लेडीज बसलो जेवण्यासाठी. सगळ्यात पहिल्यांदा यांना दोघींना वाढलं. आणि आमच्या पवारताई म्हणजे त्यांना काय नॉनव्हेज काही खात नाहीत त्या, तर यामुळे त्यांना आहे ना होती भोपळ्याची भाजी, तर त्यांनी ती काही खाल्ली. आणि आम्ही दोघींनी म्हणजे नॉनव्हेज खाल्लं. तर मी सुद्धा म्हणजे मला सुद्धा नॉनव्हेज म्हणजे ना मी पीस वगैरे काही खात नाही, बाकीचं म्हणजे रस्सा खात असते. तर फायनली म्हणजे आमच्या सगळ्यांचं जेवण झालं म्हणजे आमचं सुद्धा. तर आता म्हणजे सगळ्यांना वाटा लावायचं होतं, तर सगळ्यांना बाय बाय सी यू केला. सगळेजण गेले बाहेर. आता काहीतरी वॉकिंगला जायचं होतं म्हणजे आम्हाला चालण्यासाठी, कारण की जेवल्यानंतर 2 पाऊल चाललंच पाहिजे. तर ते काही केलं. आणि आमची पुष्पा दिदी सुद्धा कशी बाय बाय करते बघा. तर तिच्या घरी गेले, तिला काहीतरी गोळ्या वगैरे घ्यायच्या होत्या. नंतर आम्ही वॉकिंगला जाणार होतो. तर चलो आजचा ब्लॉग कसा वाटला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये. त्याचबरोबर आपल्या ब्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम देत चला. तर चलो भेटत जाऊ पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सी यू.